नमस्कार मित्रांनो, मी समुपदेशक धीरज मोरे. मित्रांनो, आजकाल भरपूर लोकांमध्ये झोपेच्या समस्या खूप वाढताना दिसत आहेत. ह्या झोपेच्या समस्या एवढ्या वाढलेल्या आहेत, की भरपूर लोक आज क्रॉनिक आजारांनी, छोट्या-छोट्या झोपेच्या तक्रारी आज लोक सांगताना दिसत आहेत. भरपूर लोकांना आज झोपच लागत नाही. झोपेचे प्रॉब्लेम भरपूर लोकांचे वाढलेले आहेत. त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. भरपूर लोकं आज मला या ठिकाणी येऊन भेटतात आणि मला म्हणतात, "सर, मला रात्रभर झोप लागत नाही. कसलीच झोप लागत नाही. माझ्या मनामध्ये सारखे विचार चालू राहतात. डोळे बंद केले तरी मनामध्ये विचार चालू राहतात. हे विचार कधी थांबतच नाहीत. माझे डोळे तर झाकलेले असतात, पण विचार सुरू असतात." भरपूर लोकं म्हणतात, "सर, मला काय समाधानकारक झोप लागणं गेली. माझी झोपच पूर्ण होऊन गेली. झोप पूर्ण न झाल्यामुळं सर माझी चिडचिड व्हायला लागली. मला राग-राग व्हायला लागला आहे. छोट्या-छोट्या गोष्टीवरून मी चिडायला लागलो आहे. छोट्या-छोट्या गोष्टीवरून मला माझा राग अनावर होईना गेला आहे आणि माझ्या कामात पण लक्ष लागणं गेलं आहे. मला उदास वाटायला लागलं आहे. मला दिवसा झोप यायला लागली." हे सगळी कारणं कुठं ना कुठं पेशंट सांगत असतात आम्हाला. भरपूर लोकांना निद्रानाशसारखे आजार व्हायला लागतात. त्याला एकमेव कारण त्यांच्या बोलण्यातनं किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला असता मला असं वाटतं, की त्याचं एकमेव कारण असं असावं, की कुठं ना कुठेतरी ते लोकं रात्रभर मोबाईल बघतात. 2-2, 3-3 वाजेपर्यंत मोबाईल बघतात. त्याचा स्क्रीन टाईम जास्त आहे. त्यांच्या झोपण्याच्या, जेवण्याच्या वेळा खूप वेगळ्या आहेत. त्यांची सायकॉलॉजी पूर्णतः बिघडलेली आहे. मनामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा गुंता आहे. भरपूर लोकं ओव्हर थिंकिंग करत आहेत, अतिविचार करत आहेत. छोट्या-छोट्या गोष्टीचा विचार करतात. छोट्या-छोट्या गोष्टीत दडपण घेतात. छोट्या-छोट्या गोष्टीचा विचार करून त्याचं टेन्शन घेतात, त्याचं बर्डन घेतात, त्याचं डिप्रेशन घेतात. काही गोष्टी त्यांना भावनिक पातळीवर हँडल होत नाहीत. अशा असंख्य मानसिक गोष्टी त्याच्या मागे आहेत. त्याच्यामुळं आज भरपूर लोकांचं झोपेचं आरोग्य धोक्यात येताना दिसत आहे. भरपूर लोकांना आज निद्रानाश नावाचे क्रॉनिक आजार व्हायला लागल्यात झोपेचे. ज्यांना झोपेच्या गोळ्या खाव्या लागायला लागल्यात, डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी लागायला लागली. जर असंच चालू राहिलं तर भरपूर संख्या आपल्या आजूबाजूची समाजातली भरपूर संख्या अशी होईल, की त्यांना भरपूर असे क्रॉनिक आजार होतील आणि त्यांना गोळ्या खाल्ल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळं आपली जीवनशैली बदला, आपली मानसिकता बदला. जर झोप लागत नसेल तर समुपदेशकांची भेट घ्या. तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगा, व्यक्त व्हा. जेणेकरून सगळ्या गोष्टीनं काहीतरी तोडगा निघेल. संवादातून कुठल्या ना कुठल्या तरी आपलं मन हलकं होईल. आपलं मन हलकं झाल्यानंतर कुठं ना कुठे आपल्या मनाचा उपचार होईल. आपल्या भावना कुठं ना भावनिक निचरा होईल, वैचारिक निचरा होईल आपल्या मनाचा. कुठं ना कुठंतरी आपण ह्याच्यातून तोडगा काढू शकू. आपण त्यासाठी सक्षम होऊ शकू. तर मित्रांनो, आपल्या झोपेची समस्या जर आपल्याला असेल तर त्या झोपेची समस्या जर आपल्याला दूर करायची असेल तर कुठं ना कुठेतरी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. स्वतः त्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि समुपदेशकाची मदत घेतली पाहिजे. धन्यवाद.